मीच का करायचा फोन? मीच का सॉरी म्हणायचं दरवेळेला? मी नाही म्हणणार. तू म्हण सॉरी. तू कर फोन. मी नाही करणार. काय आहे की नाही? दादा चल आईने जेवायला बोलवलंय. मला भूक नाही. हे बघ तुला भूक असो वा नसो यावं लागेल. तुला काय करायचं रे? डोक्यात जाऊ नको माझ्या. जर तुला भूक नव्हती तर तसं आधी सांगायचं ना. म्हणजे आता तुझ्यासाठी बनवलेलं जेवण हे वायाच जाणार शेवटी. अरे आपल्या देशात लोकांना जेवायला मिळत नाही आणि काय चाललंय तुझं? किती विरोधाभास आहे आपल्या देशात. अरे डॉक्टर आहेस ना तू? हे बघ विघ्नेश, तुला मी लय मारीन. समजलं ना? तुला सांगितलेलं कळत नाही का? एकदा येडपटासारखं वागू नको. सांगितलं मला भूक नाही, मी जेवणार नाही. कळलं? ए पोरा चल जेवायला. आईने बोलवलं जेवायला. चल. आहा विघ्नेश, बरं झालं तू असाच भेटलास मला ह्या अवस्थेत. बऱ्याच दिवसापासून तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तू भेटतच नाहीस ना निवांत. बरं झालं आता सापडलास. कसं आहे विघ्नेश, बघ घर असतं ना, घर त्याची एक अशी विशिष्ट रचना असते वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तुला आत्तापर्यंत कोणी सांगितलं नसेल पण मी तुझ्या माहितीसाठी सांगतो. तू जिथे बसलायस ना त्याला खिडकी असं म्हणतात आणि मी जिथे उभा आहे ना हे याला दार किंवा दरवाजा असं म्हणतात. आणि जगात सगळीकडे आहे ना सगळे माणसं जाण्या येण्यासाठी फक्त दरवाजाचाच वापर करतात. आणि खिडकीचा उपयोग काय तर अशी शुद्ध हवा किंवा प्रकाश आतमध्ये येण्यासाठी. हो की नाही? तू हवा किंवा प्रकाश तर नक्कीच नाहीयेस. असा खिडकीतून ये जा करायला तू काय स्वतःला असं झुरळ, मुंगी, उंदीर, पाल किंवा कावळा कबूतर असं काही समजतोस का रे? सॉरी. अरे थँक्स. कधी नव्हे तो आज माझ्या शब्दाला मान दिलास त्याबद्दल. चल रे दाद्या जेवायला चल. चल. त्याला भूक नाहीये. काय रे दाद्या काय झालं? का भूक नाही तुला? तुला काय करायचंय? डोक्यात नको जाऊ. ए असं तो म्हणाला मला आणि मी म्हणजे बर असू दे. ठीक आहे रे सौमित्र, काय हरकत नाही. आठवड्यातून एखाद्या दिवशी उपवास केला ना तर पोटालाही तेवढाच आराम मिळतो, चांगली तब्येत राहते, काय प्रॉब्लेम नाही. चल. श्यामच्या पोटाला कधीच आराम मिळते. मी सॉरी बाबा. बाबा ऐका ना. सॉरी. आवडलं मला. असू दे. तू माझ्याशी हे असं जे काही वागतोस ना मला फार आवडतं. काय हरकत नाही. असू दे असू दे असू दे रे. फ्रेंड्स आहेत आपण. फ्रेंड आहे मी. असू दे. पाहायचं काय एवढं? काय रे मला माझ्या वडिलांशी असं कधीच नाही वागता आलं. आपल्यातलं नातं तसं नसावं. आपल्यातलं कसं हेल्दी रिलेशन पाहिजे. ऐक ना दादा, पुढच्या 2 मिनिटात जर नाही निघालास ना तर आई बोंबले. ए आईचं नाव घेऊन ह्याला भीती घालतोस तू? घाबरतोस याला? अजिबात घाबरणार नाही येतो. किती दिवस तिच्या दबावाखाली राहणार आपण? हे बघ आपल्या तिघांमध्ये ना असं एक मेल बॉन्डिंग निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे मग त्यामुळं तुम्ही बोला बिंदास मोकळेपणानं बोला, काय असेल ते बोला. आणि तुला नाही जेवायचं, नाही जेवायचं तर नाही जेवायचं. ठणकावून सांग तिला मला जेवायचं नाही. दॅट्स ऑल. खलास. मी आहे तुझ्यासोबत. सगळे ठीक आहे. पण मला थोडंसं आत्ता असं एक
भूक लागल्याचं फिलिंग येत आहे मला आता असं वाटतं, तर मी थोडं जेवून घेतोच आज. आणि तू रे, तुझं काय? चांगला प्लॅन आहे, करूया कधीतरी. या पोरांनी पोटभर जेवावं यासाठी काय काय आयडिया कराव्या लागतात मला अजूनही. हॅलो, बोल काय आश. झोपलीस काय ग मितू? नाही ग, बोल तू. तुझ्या आवाजावरून असं वाटतंय की तुला काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचंय. बरोबर ओळखलंस तू. पण आधीच सांगते, मी आता तुला जे सांगणार आहे ते तू कोणालाही सांगणार नाहीस असं वचन दे मला आधी. हा बस बस बस, उगाच असं सुरुवातीला सांगू नकोस, मुद्द्याला हात घालचल. नाही नाही नाही, मी तुला मुद्दाम म्हणून असं सांगतेय कारण मी आता जे तुला सांगणार आहे ना ती खूप मोठी ह्यूज ब्रेकिंग न्यूज आहे. ते ऐकून तू उडणार आहेस फिक्स. काय सांगतेस? हे सांग ना लवकर. ऐक, हा. ऋतू आणि चुंबक यांचं भांडण झालेलं आहे. काय भांडण? आर यू सिरियस? उडलीस? म्हणलं होतं ना मी तुला उडशील. अगं उडले म्हणजे छप्पर फोडून गेले तू? हे काय सांगतेस? इम्पॉसिबल आहे. मेन म्हणजे तुला हे कोणी सांगितलं? मला त्या सदाशिवने सांगितलं कॅफेतल्या. हा. चुंबक दिवसभर तिथून हल्ला नाहीये, ओके. जेवायला सुद्धा उठला नाहीये तो. म्हणजे नक्की काय झालंय? अगं चुंबकने राडा घातला ग, म्हणजे तो हर्ट झाला होता ना. मग त्याने काहीतरी सौमित्राच्या आईला काहीतरी पिन मारली, ज्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की सौमित्र आणि त्या पेशंट बाईंचं काहीतरी लफडं टाइप्स असं काहीतरी झालं. ओ आय सी. तरीच काकू रेड अलर्ट वर गेल्या होत्या. हो, बरं मग पुढे? मग पुढे काय नाही, ऋतूला कळल्यावर ती चिडली, निघून गेली ऑफिसला. मग चुंबक ती येईपर्यंत कॅफेत बसून होता. शेवटी ऋतू संध्याकाळी आली आणि ती चुंबकला म्हणली, हे सगळं जे केलंस ते बरोबर नाहीये, पेरेंट्सना इन्व्हॉल्व्ह नाही करून घ्यायचं अशा मुद्द्यांमध्ये, आपण आपल्या लेवलवर सॉर्ट आउट केलं पाहिजे. आय लव्ह ऋतू. आय जस्ट लव्ह हर. म्हणजे बरोबर आहे ग तिचं, चुंबकनेच माती खाल्ली. आय एम विथ हर. हो, खाल्लीच आहे. पुढे आता काही त्याने सॉरी म्हणल्याशिवाय ती त्याच्याशी बोलायला जाईल असं मला वाटत नाही. अच्छा. म्हणजे आमच्यासारखं. म्हणजे परत म्हणलात तुम्ही? नाही, म्हणजे भांडण नाही झालंय ऍक्च्युली, साधं आहे हे, नथिंग. असं हे ग्रुप मध्ये आपल्या आधी घडत नव्हतं. तुमच्यामुळे काहीतरी भांडणाचं खूळ आलंय ग्रुप मध्ये नवीन. हे आयडिया, आपण ना चुंबक आणि ऋतूचं पॅचअप झालं ना की त्यांच्याकडून पार्टी घेऊयात. ओके? घेऊया घेऊया घेऊया, नक्की घेऊया, अगदी नक्की घेऊया. हे पण मी तू कोणालाही सांगायचं नाहीये, वचन दिलंस मला, लक्षात ठेव तू. आयशू नाही सांगत कुणाला, किती वेळा सांगू यार एकच गोष्ट. चल गुड नाईट. चल गुड नाईट, बाय. भांडले? क्रेझी. नलिनी, फोन वाजतोय तुझा. नलिनी, फोन वाजतोय. हॅलो, कोण बोलतंय? अहो, हसताय काय? अहो, मी अजून बोलले पण नाहीये आणि तुम्ही म्हणताय कोण बोलतंय. अच्छा, बर, आता बोललात ना, मग आता विचारतो, कोण बोलतंय? हा, आता चालेल. मी ना लेले, दमयंती लेले. ओके, बॉन्ड, जेम्स बॉन्ड असं म्हटल्यासारखं वाटतंय. बोला. यू आर सो फनी मिस्टर. काय नाव तुमचं? माशल सुंदर, श्याम सुंदर. तुम्हाला भेटलंच पाहिजे, मज्जा येईल. हो ना, मलाही तेच वाटतंय. भेटा की या एकदा. कोणाला भेटायचंय? अगं दमयंती लेले. तुझीच मैत्रीण आहे ना,
तुझ्यासाठीच फोन होता, तुझ्याच फोनवर इधर. मला काही माहित नाही, काय नाही, कोण बाई आहे काय आहे, तरी आपला तोंडाचा पट्टा चालू ठेवलाय. अगं ते बोल बोल. काय करावं बाई तरी. हॅलो, कोण बोलतंय? मी दमयंती लेले, डॉक्टर सौमित्रांची पेशंट. हा, लेले 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 लेले. माझ्या मोबाईलवर का फोन केलाय तुम्ही पेशंट लेले? अहो त्याचं काय झालं की माझ्या मिस्टरांचा जॉब आहे ना तो फिरतीचा असतो. आम्ही पुण्यात नवीन ना, कोणाच्या ओळखी पाळखी नाही, अगदी एकटं पडल्यासारखं होतं. तर डॉक्टर सौमित्र काय म्हणाले की माझ्या आईला भेटा. मला कशाला? अहो म्हणजे ओळख होईल आपली, हक्काचं घर मिळेल नाही का, आणि काही लागलं सवरलं तर मग आई उद्या येऊ. उद्या? जागी आहेस का? हो आहे. फोन करू? आधी सॉरी म्हण. पण माझी काय चूक आहे? गुड नाईट. सॉरी. गुड बॉय. आता कर फोन. बोला, काय म्हणताय? काही नाही, तू मला सारखं सॉरी का म्हणायला लावतेस ग? चूक नसताना. कारण तुझं माझ्यावर प्रेम, आणि मुळात तुझी चूक होतीच. माझी काय चूक होती? हे बघ, मुळात चूक असो किंवा नसो, मुलांनी नेहमीच सॉरी म्हणायचं असतं. इट इज अ रूल. ह्याला काय अर्थ आहे? ह्याला काय अर्थ आहे म्हणजे? तुला माहितीये का, जगात अशा खूप गोष्टी आहेत ज्यांना काहीही अर्थ नाही. हे ऐक ना, तुला माहितीये ऋतू आणि चुंबकचं भांडण झालंय. काय? किती खोटं बोलते सगळं. म्हणजे आता आपलं खोटं बोलण्यावरच झालं ना सगळं, तरी तू एवढं खोटं बोलते. मला जगात काहीही सांग, मी सगळ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. अगदी म्हणजे हे जरी सांगितलंस ना की सलमान खान एक खरं तर बाई आहे, त्यावरही मी विश्वास ठेवेन. पण चुंबक ऋतूचं भांडण म्हणजे राहते. सलमान खान बाई. अरे पण त्यांचं खरंच भांडण झालंय यावेळी, आणि चुंबकने तुला सॉरी म्हणल्याशिवाय ऋतू त्याच्याशी बोलणार पण नाहीये. सॉरी? हो. अच्छा, ओ, तरीच मला फोन आला होता चुंबकचा. मला फोन आला आणि मला म्हणाला की सॉरी म्हणला आणि फोन ठेवून दिला. मला कळलंच नाही काय म्हणजे कशाबद्दल सॉरी. अच्छा, म्हणला का तो सॉरी? ऋतूनं तंबी दिलीच होती ना त्याला. हो का? अरे चुंबकनी नलिनी काकूंनी असं सांगितलं की तुझं आणि मिसेस लेल्यांचं काहीतरी लफडं सुरू आहे म्हणून. काय? हो, म्हणजे असं डायरेक्टली नाही सांगितलं, पण इनडायरेक्टली पिन मारली त्यांनी. आणि काय झालं, आपण त्याला गंडवलं होतं ना, त्यामुळे चुंबक हट झाला होता, म्हणून सूड घ्यायचा म्हणून त्यांनी असं केलं. चुंबकचं ना मला
दिल चाहता है हे एक फिल्म नसून कुणीतरी मारलेली पीन आहे. आला विघ्नेश. अरे विघ्नेशनी नाही, चुंबकनी. नाही नाही, विघ्नेशनी. अगे काय झालं माहिती का, मला आहे ना खरं तर विघ्नेशने आधीच सांगितलं होतं. म्हणजे काय झालं, मला तेव्हाच कळलं असतं, पण काय त्यांनी खूप असं कोडी घातली मला, त्यामुळे मला काही कळलं नाही. हा तो मग काय म्हणाला माहिती का, तो मला म्हणाला की अशी गंजलेली जुनी पिन आहे, मॅग्नेटिक. म्हणजे चुंबक. एक 40-45 वर्ष जुनी हा, गंजलेली आहे. म्हणजे लेली बाई. हा, आणि म्हणाला की ती पिन अशी घुसणार आहे, अशी घुसणार आहे, अशी घुसणार आहे. माझ्या आयुष्यात पिन ड्रॉप सायलेंट होणार. ऐकलं, बरं झालं नाही घुसली यार. हुशार आहे तसं पोरग. तो हुशार आहे, तू बावळट. पण डायरेक्ट का नाही सांगितलं बावळे. अरे सौमित्र, तुला काही कळत नाही, तू मला सांगायचंस ना, मी केलं असतं. अगं मग त्याला सरळ नाही का सांगतात बावळटाला, हे आपलं पोडी बिडी टाकून विचारत काय. तो मुद्दा तो नाही, तो मुद्दा आहे तो चुंबक आहे, त्याला काय कळत नाही का, बावळट आहे का काय, असं घरच्यांना इन्व्हॉल्व करतात का. एक्झॅक्टली. ऋतू पण हेच म्हणली की आपल्या लेवलला ठेवायला हवं होतं, घरच्यांना कशाला सांगितलं उगाच. मग काय. या हिरव्या पडद्याच्या मागे भूत आहे का ते बघायला पाहिजे. नाहीये, भूत नाहीये. काय घाबरले होते मी. अगं हो, त्या दिवशी ना आई आली होती बघ क्लिनिकला. हा, तेव्हा तिने तो हिरवा पडदा सरकवून बघितला. बापरे, म्हणजे तिला वाटत असणार मी पडद्याच्या मागे कोणाला तरी लपवली. माझ्या आईचा एवढाच विश्वास आहे का ग माझ्यावर. तूच बघ म्हणजे झालं. जाऊ दे, उद्या पहिली गोष्ट मी ही करणार आहे की आईला जाऊन सगळं खरं सांगून टाका. काय सांगायचंय मला. काय, एक मिनिट, काय काय सांगायचंय मला आणि कोणाशी बोलतोयस. नाही, काही नाही, मैत्रीशी बोलतोय. अगं काय हो, कोण बोलताय. काकू, मी बोलतेय. तुझ आहे. काय काय म्हणताय काकू. बाई, ए म्हणजे तुमचं ब्रेकडाऊन खरंच जुळलंय ना. हो. आणि असं जुळलेलंच राहू द्या पुढचे काही दिवस. काय आता साथीचे नवीन रोग पसरतायत ना, त्याची लागण व्हायला नको म्हणून जरा आपल्या माणसांची काळजी घ्यायला पाहिजे ना. बरं आता मग जुळलंच आहे तर मग उद्या येशील का ग घरी. उद्या त्या पेशंट येणार आहेत घरी लेले. काय